ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिकमध्ये काल अवघ्या काही मिनिटांसाठी झालेल्या पावसानंतर स्मार्ट सिटीच्या कामांचा फज्जा उडालेला आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरात काल वाघाडी नदी अत्यंत जोरात वाहू लागली। अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सगळं पाणी घुसलं ते नाशिकच्या आठवडे बाजार अर्थात बुधवारच्या बाजार परिसरामध्ये। दर बुधवारी नाशिकच्या याच परिसरामध्ये खरं तर आठवडे बाजार भरत असतो। शेतकरी ग्रामीण भागातनं आपलं सगळं भाजीपाला असेल किंवा आपलं सगळं साहित्य जे असेल ते या ठिकाणी विकायला येतात। मात्र काल संध्याकाळच्या सुमारास वाघाडी नदीतून अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हा प्रवाह इतका झपाट्याने वाढला की लोकांना त्यांचं दुकान दुसरीकडे स्थलांतरित करायला वेळ देखील मिळाला नाही। अनेक शेतकऱ्यांचं साहित्य, अनेक दुकानदारांचं सामान जे आहे ते या ठिकाणी या नदीमध्ये वाहून गेलं आणि त्याच्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे सगळे शेतकरी असतील, इथले कष्टकरी असतील, हे आपलं साहित्य शोधण्यात या ठिकाणी व्यस्त असल्याचं बघायला मिळतंय। नवरात्र असल्याकारणाने टिपरीवाले जे आहेत, टिपऱ्या बनवणारे कारागिरी जे आहेत ते देखील या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात असतात। मात्र काल या सगळ्या लोकांचं साहित्य देखील वाहून गेलं आणि त्याच्यामुळे या लोकांचा मोठं नुकसान तर झालेलंच आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे अचानक जर पाणी वाढतंय तर प्रशासनाकडून सूचना का देण्यात आली नाही असा सवाल उपस्थित झालाय। काय झालं नेमकं काल? ते काय आवरत शिवरत म्हणजे गाईमध्येच राहिले आणि सर्व वाहून गेले। हो, अचानक म्हणजे माहितीच नाही पडलं, वाहत चालले। 1001 बंडल वाहून गेले, 1001 बंडल वाहून गेले आमचे टिपऱ्याचे। 350-400 रुपयाचा एक बंडल होता दादा। डायरेक्ट पावसामध्ये डायरेक्ट पूर्ण वाहूनच गेलं डायरेक्ट। पण मग तुम्हाला कल्पना नव्हती का की पाणी नाही? काहीच माहिती पडालं नाही ना। पाऊस आला, अशा नदीला पाणी आला, लई लेकरं बाळ आमचे कसे तरी वाचवले दादा। माल गेलं तर गेलं पण पोरं सोरं वाचवले। काहीतरी आमचं माल पाणी गेलं, एवढंच 5-6 महिन्याचं माल आम्ही तयार केले, उसनं पासनं पैसे काढून तेवढं गेलं सगळं। आपण बघतोय की हे सगळे कष्टकरी जे आहेत ते या ठिकाणी टपऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। बुधवारचा आठवडे बाजार होता। आठवडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते। मात्र याच वाघाडी नदीतून अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला आणि तो प्रवाह इतका वाढला की इथल्या लोकांना आपलं दुकान बाजूला नेण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही। खरं तर स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीनं, महापालिका प्रशासनाच्या वतीनं ही खबरदारी घेणं आवश्यक होतं। अशा पद्धतीनं जर उद्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान काही दुर्घटना घडली किंवा काही घटना घडली तर त्याला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। आणि त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर आता स्मार्ट सिटी फक्त दावे करते, कामं मात्र करत नाही, असा संतप्त एक प्रतिक्रिया जी आहे ती नाशिककर देत आहेत। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।